इस न्यूज के प्रायोजक हैं वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापुर। आज़ादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। महाराष्ट्र में मराठा समाज ने राज्य भर में किया रास्ता रोको आंदोलन। दरअसल आज 24 फरवरी 2024 को महाराष्ट्र भर में मराठा समाज ने मराठा आरक्षण की प्रशासन से फौरन जीआर निकालने की मांग को लेकर सुबह 10:30 बजे से लेकर दोपहर 1 बजे तक रास्ता रोको आंदोलन कर राज्य सरकार का विरोध किया। आरक्षण के योद्धा मनोज जरांगे पाटिल पिछले 14 दिनों से अनशन पर बैठे हैं, जहां राज्य सरकार ने विधानसभा में सभी पार्टियों के एमएलए के एकमत से मराठा आरक्षण विधेयक को मंजूर कर लिया, लेकिन प्रशासन अब तक जीआर लागू नहीं कर पाई है। आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटिल मागील 14 दिवसापासून अंतरवाली सराटी ते आमरण उपोषणाला बसले। दुर्दैव असं आहे की शासन क्षुल्लक मागणी, ज्या मागणीची सगळे सोयरे म्हणून तुम्ही अधिसूचना काढली, त्याचा तुम्ही शासन जीआर काढायचा। त्या शासन जीआरसाठी आम्ही आज सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केलेला आहे। हा राज्यात सगळीकडे आज ठप्प झाले जनजीवन। या सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे या राज्यातली प्रमुख जमात असलेल्या मराठ्यांवर फक्त इलेक्शन असलं की लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर यायचं, तोंडाला पानं पुसायचे आणि खोटं आरक्षण द्यायचं। ते आरक्षण कोणतरी कोर्टात चॅलेंज करते, ते आरक्षण उडतंय। आज शासकीय भरती चालू आहे, असंख्य मोठ्या प्रमाणात शासकीय भरतीमध्ये मराठ्यांवर अन्याय होतोय, उच्च शिक्षणामध्ये अन्याय होतोय, खोटे गुन्हे आमच्यावर दाखल केले जातात। याचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलो। सरकारला विनंती आहे, तुम्ही खोटे षडयंत्र रचून आमच्या नेते मनोज जरांगे पाटलावर खोटे आरोप करू नका। तुमच्याकडे मार्ग काय आहे? तुमच्याकडे रीतसर न्यायप्रविष्ट असलेलं आरक्षण मागतोय, ज्याच्या आमच्या कुणबीच्या नोंदी सापडले, जे कुणबी ऑलरेडी ओबीसीमध्ये आहेत, त्या आरक्षणाचा लढा आज आम्ही रस्त्यावर उतरून लढतोय। मागील 8 महिने झालं हे सरकार आमची फसवणूक करते। शपथ शिवरायांची तुम्ही घेतली, गुलाल तुम्ही लावला, अधिसूचना तुम्ही काढली, आणि आज द्यायची वेळ आल्यानंतर अजूनही तुमच्या हरकती तपासायला चालू आहेत म्हणून तुम्ही सांगताय। आज लोकसभा तोंडावर आले, आचारसंहिता कधी लागेल सांगता येत नाही, आणि तुम्ही आमचा शासन जीआर काढत नाही, तोपर्यंत हे आरक्षणाचं आंदोलन थांबणार नाही। सरकारला विनंती आहे, आज आम्ही रस्त्यावर उतरलो। ज्यावेळेस या राज्यातील वयोवृद्ध आमरण उपोषणाला बसतील तर या सरकारची जगात नाचक्की होईल। हे खूप मोठं दुर्दैव आहे। सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा जीआर काढावा व सगळे सोयरेचा जीआर काढून मराठ्यांना 50% आत ओबीसीतून आरक्षण देण्याची कारवाई करावी अशी विनंती करतो।